सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट. तपस्वी गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित व या संस्थेतील शिक्षण क्षेत्रातील 31 वर्षाच्या गौरवशाली सेवा पूर्ण करणारे यल्लाप्पा शंकर वानखडे सर यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा नुकताच संपन्न झाला व संस्थेचे सचिव शांताय स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वनमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले आदरणीय यल्लाप्पा वानखडे सर, उपस्थित गुरुवर्य शांताय स्वामी सर, तसेच उपस्थित शशिकांत रामपुरे सर, सर्व शिक्षक वर्ग, उपस्थित नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार. सेवानिवृत्त झाल्यानंतर काय बोलावं असा एक प्रश्न असतो. कारण अनेक ठिकाणी आपण जातो, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण वावरत असताना एखाद्या मैत्रीच्या ठिकाणी मेल्यानंतर शोकसभेमध्येच बोलण्याची संधी मिळते. तुम्ही कसंही वागला तरी त्याच्याबद्दल चांगलंच बोलावं लागतं. एखाद्याच्या वाढदिवसाला गेलं, शुभेच्छा द्यायचं, काही दिलं तरी ते शुभेच्छा पोचतात. पण एका गोड माणसाच्या सेवानिवृत्तीच्या बाबतीत काय बोलावं आणि किती बोलावं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ते वानखडे सर आहे. त्यांच्या जीवनामध्ये मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, पण ज्या वेळेस पाहिलं, मृदू भाषा असतील, आदरयुक्त बोलणं असेल, मानपान असेल, लोकांना आदरयुक्त त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम असेल, ह्या गोष्टी जर शिकायचं असेल, ज्या शाळेमध्ये त्याने होते, मुळात तो ढाचाच योग्य आहे. कारण त्यातून हिरे तयार होणार आहे आणि त्या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या भविष्य घडवणाऱ्या पिढीला शिकवणारे शिक्षक यल्लाप्पा वानखडे सर सारखा मोठी सेवानिवृत्त होतो, हे शाळेलाही दुःख असतो. पण शासकीय अध्यादेशानुसार पुढं कुणाचंही चालत नाही, कुठंतरी थांबावं लागतं. त्यामुळं सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आपल्याला करावा लागतो. सराबद्दल सांगायचं तर सोलापूरच्या अक्कलकोट नाक्यापासून ते अक्कलकोट पर्यंत निघालं म्हणजे सरळ रस्ता आहे, कुठंच वळायचं नाही. पण ह्या सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या वळसंगच्या गावातून काबाड कष्ट करून ज्यावेळेस एक युवक परिस्थितीशी झगडत मोठा होतो. अनेक शिक्षक, कारण या देशामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या समाजामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि शिक्षक तयार होतील तो समाज सक्षम तयार होतो. कारण भविष्यात उद्याची पिढी घडवण्याची ताकद त्यांच्याकडे असतो. अशा वेळी त्या काळात शिक्षक होणं आणि तेही एवढ्या मोठ्या भगवती, आणि शाळेचं नाव तर किती सुंदर आहे बघा ना, भगवती गौरी माता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. शाळेचं नाव इतकं सुंदर आहे, त्या शाळेतले शिक्षक किती सुंदर असतील हे सांगण्याची खरंच गरज पडत नाही. कारण त्याचं किती बोलावं तेवढं कमी आहे. पण त्यांना आयुष्यात साथ देणारे जर कोण असतील, आज त्यांचाही सन्मान या ठिकाणी करतात, त्याचा आनंद मला आहे. कारण 58 वर्षाच्या वयामध्ये रिटायराचा 31 वर्ष सेवा आपण केला. पण हे सेवा करत असताना 31 वर्ष तुम्हाला सकाळी डबा बांधून द्यायचं, सकाळी उठल्यानंतर चहा द्यायचं, तुमच्या टिपणीची वही सोबत द्यायची, विसरला तर चष्मा द्यायचा, विसरला तर पेन आठवण करायचं. आणि निघताना कधी कधी गाडीत पेट्रोल नसेल तर डाळीच्या डब्यात 100 रुपये ठेवलेला पेट्रोल सुद्धा पैसे देणारे तकदीर आपल्याला आता आपण सन्मान केला, आपल्याबरोबर सत्कार केला, त्यांचाही आभार मानावं तेवढं कमी आहे. जीवनामध्ये आपण महत्व शिक्षणाला दिला. कारण उद्याची पिढी बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी तयार व्हायचं असेल तर विद्यार्थी घडवण्याची तयारी ताकद आपल्यात होती. पण त्या ताकदीला खरी साथ कोणी दिली असेल तर ती तुमची पत्नी दिली आहे, हे विसरता तुम्ही कामा नाही. कारण 18 वर्ष झालो माझी जबाबदारीतनं संपलो असं नाही. एकच उद्देश असेल, दुर्योधनासारखं नेम धरून बाण ज्यावेळेस मारलं जातं तसं आता एकच नेम आहे, ती माझ्या पत्नीला
मी आयुष्यात काय दिलो नाही, ते वेळ दिलो नाही, ते वेळ मी तिच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत किंवा माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मी तिला दिलं पाहिजे, ही खुणगाठ आता आपण बांधावं. कारण आपण वेळ दिलाच नाही, तिचे सुख आणि दुःखामध्ये आपण कधी सहभागी झालाच नाही. कारण आपल्याला एक जबाबदारी होती, उद्याचा भारत घडवताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर आपण डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी घडवला. पण ह्या पुढं आपल्याला आपल्या पत्नीसाठी आपण वेळ द्यावं, ही पहिली विनंती हात जोडून करतो. कारण तिचं दुःख तिला काय पाहिजे, कधीतरी कुठल्या तरी गावाला फिरायला म्हणून जावा आणि विचारा, तिने मन मोकळेपणाने सांगेल की आपण काय त्याग केलं. आणि त्या त्यागातून मूर्तिमंत उदाहरण आपली मुलं शिकले, आपली मुली शिकले, आपले जावई झाले, जावई मोठ्या पदावरचे आपल्याला मिळाले. हे पुण्याचं काम सुद्धा त्या माऊलीचं आहे, हे विसरता आपण कामा नाही. मी पुन्हा पुन्हा विनंती करतो, आपण ह्या सेवामुक्त झाल्यानंतर त्यांचे दुसरे भाऊजी, आपण ज्या समाजातून आला, आम्ही सुद्धा वीरशैव मधून आहोत. आपण वीरशैव संस्थेच्या मध्येच आपण एवढी मोठी सेवा केली. मग ते डोळ असेल, चांभार असेल आणि बसवेश्वरांचा वीरशैव असेल, त्याचं सुद्धा आम्ही पाविक आहोत. त्यामध्ये आपण त्या समाजाचा हात धरून आलो. त्या समाजाला अशिक्षित अडाणीपणामधून आपल्याला बाहेर काढायचं आहे. त्या समाजालाही आपण थोडस वेळ द्या, एवढी विनंती मी करतो. यापुढं आपलं आरोग्य निरोगी राहावं अशी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला जाता एवढंच सांगेल, वाणी कुछ ऐसी बोल, वाणी कुछ ऐसी बोल, कोई ना कहे झूठ, तू ऐसी जगह बैठ, तुझे कोण कहे वोट. धन्यवाद.